नमस्कार मंडळी, तुम्हाला तर बहुगुणी मध माहितीच आहे. मध हा अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. औषधात देखील वापरला जातो आणि देवालाही मध अर्पण केला जातो. महादेवाला तर विशेष प्रिय आहे. महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही मध व्हायला तर तुमचं कर्ज कमी होतं. पंचामृतात देखील मध लागतोच. आपण देवांना पंचामृताने स्नान घालतो, त्यात मध वापरला जातो. तर अशा मधाचा अजून एक उपयोग म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सांगते तुम्हाला. मधाची एक बाटली घ्या, लहान घेतली तरी चालेल, आणि ती लहान कापडात बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे गुरु व मंगळ उत्तम प्रभाव देतात. आयुष्यातील अडीअडचणी कमी होतात. याशिवाय जर तुम्हाला जास्त खोकला येत असेल तर मधाचं चाटण घ्या. सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा मध टाकून जर तुम्ही पिलात तर तुमचं वजन आटोक्यात येईल. असा हा बहुगुणी मध आपल्या घरी अवश्य असावा. त्या मधाचे अनेक उपाय आहेत, प्रकार आहेत. आता ओव्याचा पण मध येतो. पोट साफ होण्यासाठी ओवायुक्त मधही आहे. त्यामुळे तुम्ही असा मध नक्कीच घरी आणा आणि त्या मधाचा ज्योतिषशास्त्र उपयोग करा, आरोग्याच्या दृष्टीने उपयोग करा आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी उपयोग करा. माझी माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.